शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरनं बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेले आहेत। आज राज्यभर प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी भाजप आमदारांच्या घरासमोर आज आंदोलन करणार आहे। महायुतीच्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार आणि स्वतः बच्चू कडू राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल घेऊन आंदोलन करणार। आज संध्याकाळी आंदोलन आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। नाशिककडे आता ते रवाना होत आहेत अमरावतीवरनं। भाऊ काय सांगणार, आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे, स्वतः तुम्ही कृषी मंत्र्यांना घेरणार आहात। ज्या दिवशी आमची सीएम साहेबांकडे बैठक झाली तेव्हा आम्ही CWAMच्या कंपनीचे अमेरिकन आहे त्यांचा एक प्रस्ताव त्यांना दिला की तुमच्याकडे पैसे नाही आहे ना तर 5 वर्ष 1 लाख कोटी रुपये हे 5 वर्ष बगर व्याजी आणि 15 वर्ष फक्त 3% व्याजाने द्यायला तयार आहे। घ्या ते पैसे, द्या शेतकऱ्याला कर्जमाफीमध्ये। एकाकडे सांगायचं पैसे नाही आहे, आर्थिक मोठी संकटात राज्य चाललं आहे, मग तुमच्या MMRD मधल्या योजना सुरू आहे, श्रमोदय रस्त्याच्या योजना सुरू आहे, तिकडे पुणे मेट्रोच्या तुमच्या योजना सुरू आहे, त्याला तुम्ही 10-10 हजार 20-20 हजार कोटीची तरतूद करून त्या सपाट्यानं योजना चालू ठेवता। शेतकरी रोज आम्ही आत्महत्याचा जर आज आकडा पाहिला तर रोज आत्महत्याचा आकडा दिवसांदिवस वाढत चाललेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टीचं त्यांनी जे बोलले होते त्याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज राज्यभर करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रहारचा कार्यकर्ता आणि शेतकरी एकत्र होऊन या आंदोलनात सहभागी व्हावं आणि त्या सहभाग घेऊन हे आंदोलन प्रत्येक आमदाराच्या सत्ताधारी आमदाराच्या समोर आम्ही करणार आहोत। मला असं वाटतं त्याची एक आठवण म्हणून, आणि मी स्वतः कोकाटे हे शेतकऱ्याचे कृषी मंत्री आहे म्हणून त्यांचं शेतकऱ्यावरचं दायित्व हे कोकाटेचं आहे। ती कृषी मंत्री आणि शेतकऱ्याचं नेतृत्व करत आहे राज्याच्या माध्यमातून, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। मध्यंतरी वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात घेतले, कसा समाचार घेतला? मला असं वाटतं का एक मंत्री म्हणून त्यांनी जे बोललं आणि ते कृषी मंत्र्यांना असं बोलावं का कर्जमाफ भरायचं नाही आणि मग तुम्ही काय म्हणते लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात करायचं। त्यांना माहीत नाही जिल्ह्यामध्ये ते बँकेचं कर्ज त्यांच्यावरच किती थकीत आहे ते पहा। म्हणजे आपण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून ही जी भूमिका कोकाटेंची आहे त्याचा आम्ही समाचार घेऊ ना उद्या। तो समाचार घ्यायलाच चाललो आहे। तुम्ही कृषी मंत्री आहे, शेतकऱ्याच्या बद्दलचं चांगलं बोललं पाहिजे, त्याचं नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे, त्याला तुम्ही धीर दिला पाहिजे। आत्महत्या कशा थांबेल याचा विचार कोकाटेंनी केला पाहिजे। तो करत नसेल तर प्रहार आहे, प्रहार स्टाईलनं आम्ही हे पहिल्या सुरुवात आहे, याच्यापेक्षा दणकेबाज आंदोलन करू। आम्हाला काही हौस नाही आहे ते बावनकुळे म्हणतं योग्य वेळी, कोणत्या योग्य वेळ कोणत्या बामणाला विचारून तुम्ही ते योग्य वेळ ठरवणार आहे सांगा आज उद्या। आम्हाला थोडी हौस आहे आंदोलन करायची, तारीख द्या ना, तारीख द्यायचं नाही, योग्य वेळ म्हणायचं, हा भामटेपणा बंद करा। बावनकुळेंचं असं म्हणणं पडलं की बच्चू कडूंना आंदोलन करायचंच काम आहे। जेव्हा कर्जमाफीवरनं काल त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की संकल्प आम्ही केलेला होता, आमचं सरकार कर्जमाफी करेल। कधी करणार आहे? बावनकुळेंना तारीख द्यायची ताकद असेल आणि तेवढा अधिकार जर दिलं असेल देवेंद्रजींनी तर सांगावं ना। अर्थात तुम्हाला अधिकारच दिला नाही, नावापुरते मंत्री नाही का? सांगा तारीख, विचारा देवेंद्रजीला, देवेंद्र भाऊ कोणती तारीख सांगू, मीडिया मला रोज विचारत आहे। मग तारीख घ्यायसाठी फोन करायला काय झालं त्यांना? तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे, एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे आणि बच्चू कडू आंदोलनाची वेळ तुम्ही माफी दिल्यानंतर आम्ही कुठं आंदोलन करणार आहोत? गरज नाही, दुसरे मुद्दे घेऊन लढू आणि लढणं हा गुणधर्मच आहे। फक्त आमच्या लढण्यामध्ये पोटाचा विचार होते, तुमच्या लढण्यामध्ये राजकारणाचा विचार होते, एवढाच फरक आहे। एक शेवटला प्रश्न, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अजूनही तिढा सुटला नाही। उद्या शनिवार आहे, तिकडे अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी, त्यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार। दुसरीकडे गोगावलेंची धाकधूक वाढल्याचं बोललं जाते, कारण पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही, थेट प्रदेशाध्यक्षाच्या घरी अमित शहा जात आहेत। आता हे अंतर्गत त्या 3 पक्षाचं काय राजकारण आहे, कोणाला जवळ घ्यायचं आणि कोणाला सोडायचं हे काही ठरलेला भाजपचा कार्यक्रम असू शकतो। त्याच्यातून काय निष्पन्न होऊन मला माहीत नाही, पण हे तर पक्का आहे ना। आता 3 जण सोबत ठेवणं भाजपला कठीण आहे, त्याच्यामधला भाजपची खेळी आहेच, जो साथ में रहेगा वही मार खाएगा। नक्कीच तरी बच्चू कडू होते आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी नाशिकला जाऊन जे आहे ते कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।